टीबी मुक्त मुंबई अभियानांतर्गत चेंबूरमध्ये कचरा वेचक महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर नमस्ते योजनेचा दिमाखात शुभारंभ। राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड व पीपीई किटचे वाटप। मुंबई महाराष्ट्र लोकभवनच्या पुढाकाराने आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईला क्षयरोगमुक्त करण्यासाठी टीबी मुक्त मुंबई अभियान वेगाने राबवले जात आहे। या अभियानाचा एक भाग म्हणून चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटीमध्ये कचरा वेचक महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। याच कार्यक्रमात केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी नमस्ते योजनेचा शुभारंभही करण्यात आला। महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। बातमीचे मुख्य आकर्षण सुरक्षेला प्राधान्य, कचरा वेचक महिलांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी राज्यपाल आणि प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते पीपीई किट प्रदान करण्यात आले। आरोग्य कवच गरजू महिलांना वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळावा यासाठी आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले। देवनार परिसराचा सहभाग या शिबिराला देवनार आणि परिसरातील शेकडो कचरा वेचक महिलांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली। मान्यवरांची उपस्थिती या संवेदनशील उपक्रमाला प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते। यामध्ये कचरा वेचक महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सुशीला साबळे व ज्योती म्हापसेकर, नगरसेविका तथा प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, कचरा वेचक महिलांच्या आरोग्याची हेळसांड रोखणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून एक सुरक्षित कवच देणे हा या संयुक्त उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन, ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।